This conference will now be recorded. मला अगदी गाडगी सरांच्या दवाखान्यात आल्यासारखं वाटतंय. कोरोनाकालीन लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आयुर्वेदीय पुणे व आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आयोजित आयुर्वेदी अभ्यासमालेमध्ये मी वैद्य देवदत्त देशमुख तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण पुण्याच्या वैद्य लीना बावडेकर यांचं लेशोक्त विस्तार या विषयावर हॅलो हॅलो मॅडम. हॅलो, आवाज येत नाही अजिबात. देवदत्त. हॅलो हॅलो, मी केलंय, अनम्यूट केलंय. हॅलो, येतोय आवाज? हॅलो This मॅडम. conference will now be recorded. हा, मी केलंय म्यूट. आयुर्वेदीय पुणे conference will now be आणि recorded. आयुर्वेद टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे स्वागत करतो. आज आपल्याकडे व्याख्यानासाठी वैद्य सौ लीना बावडेकर आलेले आहेत. त्यांच्या लेशोक्त विस्तार या विषयावर त्या आपल्याशी हितगुज करणार आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. आज आयुर्वेदीय पुण्याचा माझा सगळा मित्रपरिवार इथे जमला आहे आणि त्यांच्या बरोबर आपण बोलण्यासाठी बोलायला मला संधी मिळते. खूप आनंद होतोय. अगदी गाडगे सरांच्या दवाखान्यात पोचल्यासारखं वाटतंय, म्हणजे अगदी बाहेर आल्यासारखं. आयुर्वेदीय पुणेचा उगमच गाडगे सरांच्या दवाखान्यात झालाय. मला आठवत आहे, संध्याकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत मी, पानसे सर, सध्याच्या रुपेश्वरकर मॅडम, आम्ही सगळे दवाखान्यात शेवटपर्यंत थांबायचो, एकत्र असायचो. आणि शेवटी आधी सर बाहेर जायचे, मग आम्ही बाहेर येऊन कुलूप लावून घरी जायचो. बाकी मंडळी आमची मर्दा सर, मेहत्रे सर, दीपक दिवार सर, हे सगळं हे त्रिकूट, पानसे सर आणि बेर्डे सर, ही जोडी, मी आणि अशाच काही जण, हे आम्ही सगळे त्यावेळी एकत्र मिळून आयुर्वेदाचे अनेक उपद्व्याप करायचो. सगळे अतिशय उत्साही होते. त्यात पानसे सरांची लिडरशिप, आणि हे प्रत्येक स्वतंत्रपणे प्रत्येक जण लिडरच होते आमच्या या सगळ्या गटातले. आम्ही धावपळ करून सायकल मारत मारत जायचो सहकार नगरला दासताने सरांच्या घरी, काकांच्या घरी, आणि तिथे औषधी निर्माण करायचं. या औषधी निर्माणांचे कागद सुद्धा माझ्याकडे अगदी आत्ता काल परवापर्यंत होते, जपून ठेवले ते मी, आणि आता नुकतेच ते टाकून दिले. हे आमचं माझं घर तिथे जवळ होतं, छोटस 2 खोल्यांचं घर, पण या सगळ्या या गटाचं, आयुर्वेदाच्या गटाचं ते हक्काचं ठिकाण होतं. काय करायचं तिथे जाऊन? पातेली, डाव गोळा करायचे. कधी आमच्याकडे च्यवनप्राश, कधी गाडगे सरांकडे च्यवनप्राश, आमच्या घरात च्यवनप्राश व्हायचा. त्यासाठी ते हक्काचं ठिकाण होतं. आणखी अशा इतक्या आठवणी आज माझ्या मनामध्ये एकदम एकत्र जमून आल्याय. ते पानसे सर आहेत, ते पहिल्यापासूनच अभ्यासू. खरं तर मी त्यांना थोडंसं नाठाळ किंवा खट्याळ किंवा खोडकर असं पण म्हणेन. जाहीरपणे म्हणायला मला जरा जास्त आनंद होतोय, कारण माझा असा भयंकर त्यांच्यावर संताप व्हायचा. छान दुपारी मला झोपायची सवय होती, आणि पानसे सर तिथे मला गाढ झोपेतून उठवण्याचा आनंद घ्यायचे. त्याचाच परिणाम म्हणून बहुतेक मी पास झाले आणि वैद्य झाले. त्यामुळे पानसे सरांना धन्यवाद एकदा. अशा अनेक आनंददायी आठवणी घेऊन आज मी तुमच्या समोर आलीये तो विषय मांडायला. विषय आहे आयुर्वेदिक ग्रंथातील लेशोक्त विस्तार, आजचा विषय आहे. हा शब्द तसा लेशोक्त हा शब्द अनेकांना अपरिचित आहे.
पण या शब्दाशी साधर्म्य असलेला अनुक्त हा शब्द अनेक लोकांना माहिती आहे, परिचित आहे. हे अनुक्त म्हणजे ग्रंथात वर्णन न केलेलं, ग्रंथात न सांगितलेलं. वैद्य श्रीप्रसाद बावडेकर सरांनी पीएचडी साठी हा विषय घेतला होता. पीएचडी करत असताना या विषयाचा पहिल्यांदा अभ्यास केला आणि या अनुक्त द्रव्य अध्ययनाच्या अंतर्गत त्यांनी चीज या द्रव्याचा अनुक्त द्रव्य अध्ययन असा विषय होता आणि त्याच्या अंतर्गत चीज या द्रव्याचा अभ्यास केला. त्याची अतिशय शास्त्रशुद्ध मांडणी केली. ही मांडणी एक छान पद्धतीने कुठल्याही द्रव्याचा अभ्यास करण्याला उपयुक्त ठरली. ती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की अशाच पद्धतीने आणखी काही विषय पण अभ्यासाला घेतले तर त्याचा उपयोग होईल आपल्या सगळ्यांनाच. तर त्याच पद्धतीने अभ्यास करायचं ठरवून मी माझ्या एमफिल साठी लेशोक्त विषयाचा विषय निवडला. गुरुवार्य वैद्यराज रमेश नानल सरांनी या विषयासाठी मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली आणि मग माझा अभ्यास सुरू झाला. या लेशोक्त विस्तारचा अभ्यास करताना असं लक्षात आलं, जसा अभ्यासाला आधी सुरुवात मुख्य लेशोक्त म्हणजे काय इथूनच अभ्यासाला सुरुवात झाली. मग हळूहळू लक्षात आलं की हा विषय एवढा मोठा आहे, व्यापक आहे, तो कोणाकोणाला उपयोगी पडेल. फक्त ग्रंथ वाचन करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे का? तो सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. जे आयुर्वेदाचे विद्यार्थी आहेत, फर्स्ट इयर ते 5th इयरचे सगळे विद्यार्थी, त्यानंतर विद्यार्थी जातात पुढे संशोधन करायला, एमडी करायला जातात, या एमडीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी आहे. आणि जे वैद्य प्रॅक्टिस करतात या सगळ्यांना व्यवसाय करताना तर अतिशय उपयुक्त हा विषय आहे. म्हणजे शेवटपर्यंत वैद्य म्हणून आपण व्यवसाय करणार आहोत या प्रत्येक टप्प्यावर हा विषय अतिशय उपयुक्त आहे आणि आवश्यक पण आहे. अजूनपर्यंत महाविद्यालयीन अभ्यासक्रमात काही औपचारिकरित्या या विषयाचा समावेश झालेला नाहीये, त्यामुळे विषयाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना तितकीशी स्पष्ट झालेली नाहीये. पण आता त्याचं महत्व जास्त कळतंय, कारण सध्या हे संपूर्ण जग नव्याने निर्माण झालेल्या कोविड-19 गंभीर आजाराशी अक्षरशः लढतंय. आणि आपण सगळेजण बघतोय या लढाई आणि पुढे येणार या लढाईमध्ये सगळेजण आयुर्वेदाकडे अपेक्षेने बघतायत. आता ही फक्त या लढाई थांबणार नाहीये, या पुढे पण जेव्हा जेव्हा जगावर आरोग्यविषयक संकट येणार आहेत, त्या सगळ्या संकटांना उत्तर देताना सगळं जग आयुर्वेदाकडे अपेक्षेने पाहणार आहे. आणि आपण सगळे आयुर्वेदाचे प्रतिनिधी आहोत, प्रतिनिधित्व करतोय. अशा वेळी हा जो विषय आहे लेशोक्त विस्तार, हा विषय आयुर्वेदाची ताकद म्हणून युगानुरूप संदर्भ प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून या विषयाच्या अभ्यासाकडे आज आपण बघूया. विषय खूप मोठा आहे. 2 वर्ष सातत्याने अभ्यास केल्यानंतर आता हा विषय डिकोडिंग लेशोक्त विस्तार या नावाने आलाय. विषय जरा समजून घेऊयात आपण. या विषयामध्ये मुख्य प्रश्न आहे लेशोक्त म्हणजे काय. लेशोक्त म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना समोर स्लाइड धरते मी. लेशोक्त हा प्रश्न म्हणजे काय, हा प्रश्न स्वाभाविक सगळ्यांच्या मनात निर्माण झालाय. लेश आणि उक्त 2 शब्दांनी तयार झालेला हा शब्द आहे, सामासिक शब्द आहे लेशोक्त. दोन्ही शब्दांचे अर्थ आहेत. लेश म्हणजे अल्प, अगदी छोटस, कण, थोडक्यात सांगितलं थोडसच. आणि उक्त वचधातूपासून बनलेला हा शब्द तयार झालेला हा शब्द आहे. उक्त म्हणजे सांगितलेलं, बोललेलं. याचा अर्थ झाला अत्यंत कमी शब्दात, म्हणजेच थोडक्यात सांगितलेलं ते लेशोक्त. आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतोय टोल्ड इन ब्रीफ. आता हे टोल्ड इन ब्रीफ हे कुठे आहे? आयुर्वेद संहितांमध्ये, सर्व संहितांमध्ये काही विषय असे आहेत जे थोडक्यात सांगितलेले आहेत किंवा त्या विषयाचा थोडासाच भाग सांगितलाय, त्याला म्हणतात लेशोक्त. या लेशोक्त
असल्यामुळे खूप वेळा आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला अडचणी येत आहेत, संहितांचे अर्थ स्पष्ट होत नाहीयेत. जसं व्याकरणाचा जेव्हा अभ्यास असतो, व्याकरणाचा अभ्यास आणि तंत्रयुक्तीचा अभ्यास यातनं काही अडचणी सुटतात. काही अडचणी अशा सुटतात की आपण काही आपल्या सिनियर लोकांना विचारतो, पण तरी काही सूत्र ही संदिग्ध असतातच. म्हणून या संदिग्ध सूत्रांचा लेशोक्तांचा अभ्यास कसा करायचा आणि का करायचा, या दोन्ही गोष्टी आपण सहज जाता जाता पाहूया. आता हा अभ्यास सुरू केला, हे लेशोक्त कसं सापडतं? जरा अभ्यास सुरू केल्यानंतर सतत डोक्यामध्ये विचार हा लेशोक्तचाच होता. बघा बरं काय दिसतंय. हे सहज जाता जाता रस्त्याने दिसलेली ही पाटी आहे. काही कळतंय याचा अर्थ? कुठेतरी पुण्याच्या बाहेर लांब गोव्यात का कर्नाटकात चालतो आठवत नाही आता, पण रस्त्यात कुठेतरी पाटी दिसली, गाडीतनं काढलेला फोटो आहे. तर कुतूहल निर्माण झालं, काय असेल हे? दुकान इधर आहे, दुकान तर काही दिसत नाहीये, सगळीकडे मागे माळरान दिसते, दुकान दिसत नाहीये. फोटो तर काढून ठेवला, बघू विचार करून, आणि लगेच 1-2 मिनिटाच्या अंतरावर चहाचं दुकान दिसलं, तिथे थांबलो चहा प्यायला. त्या पाटीचा विषय काही डोक्यातनं गेला नाही, जात नव्हता. तो मुलगा आला, चहा घेऊन आला, आम्ही थोडंसं काहीतरी खाल्लं, चहा घेतला. त्याला विचारलं, काय रे भानगड काय आहे ही, काय पाटी आहे ही, दुकान इधर आहे? त्यांनी असं एकदा विचित्र चेहरा करून वरपासून खालपर्यंत बघितलं, आमच्या दोघांकडे पाहिलं, असे टिपिकल सदाशिव पेठी चेहरे पाहिले आणि हसला. तो म्हणाला, वो आपके लिए नहीं है दीदी, आणि हसला. तो इतका मिश्किल हसला. त्याने त्याचा तपशील सांगितला. थोडक्यात अर्थ काय त्याचा हे त्यांनी समजावून सांगितलं. आता सांगते मी. हायवेच्या बाजूला त्यावेळेला शासकीय बंदी होती मद्याच्या दुकानांना, त्यामुळे ही दुकानं हायवे पासून 500 मीटर आत नेण्याची सरकारी आदेश निघाला होता. म्हणून ही पाटी आहे. त्यामुळे जे थोडक्यात सांगितलेलं आहे म्हणजे लेशोक्त आहे, याचा अर्थ पाटीच्या बाणापासून, बाणाच्या दिशेला, पाटीवर जो बाण दाखवलाय त्याच्या दिशेने 500 मीटर अंतरावर दूर ते अपेक्षित दुकान आहे. आलं लक्षात? हे जे थोडक्यात सांगितलंय त्याचा विस्तार ज्यांना कळायचा त्यांना कळतो, आणि ते बरोबर दिशा अनया हे पकडून त्या दिशेने जातात आणि त्यांना हवं असेल ते मिळवतात. असा अनुभव आपल्याला आपल्या दवाखान्यातही येतो. जेव्हा गाडगी सर सांगायचे तेव्हा आम्हाला कळायचं कोणतं औषध द्यायचंय ते. सगळ्यांच्याच दवाखान्यामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने औषधांचाही अनुभव येतो, रुग्णाचाही अनुभव येतो. रुग्ण येतात, सांगतात आपल्याला पोट दुखतंय, ते एवढंच सांगतात, लक्षण घेऊन येतात. ते पुढचं तर सगळं आहे दिसतं. निदानासाठी जो काही त्याचा विस्तार करायचा आहे तो आपल्याला करावा लागतो. अगदी असा अनुभव नुकताच काल परवाच घेतलाय, तो तुमच्या बरोबर मला सांगायला मला मजा येईल. काल चतुर्थी झाली. परवा आमच्या शेजारच्या एका डॉक्टरांचा, सिनियर डॉक्टर, 75 वर्षाचे डॉक्टर आहेत, प्रॅक्टिस करतात, त्यांचा फोन आला. फोनवर एवढंच म्हणाले, उद्या चतुर्थी आहे. बावडेकर सरांनी विचारलं किती वाजता? डॉक्टर म्हणाले 9:30 वाजता. 3 वाक्यात फोन संपला. हा फोन बाहेरच्या कोणी ऐकला तर त्याला याचा काही अर्थ कळेल का? काहीही अर्थ कळला नसता. कारण त्याचा अर्थ असा आहे की आम्ही गेले काही दिवस, काही महिने खरं, संकष्टी चतुर्थीला त्यांच्याकडे सकाळी खिचडी खायला जातोय. त्यांनाही 10 वाजता दवाखाना असतो, आम्हालाही 10 वाजता दवाखाना असतो. त्यामुळे वेळही ठरलेली असते, 9 किंवा 9:30. फोन करून फक्त वेळ सांगितली जाते. त्यामुळे या लेशोक्ताचा अर्थ एवढाच, सकाळी 9:30ला खिचडी खायला जायचं आहे. इथे आधीची 3 वाक्य हे लेशोक्त. हे जर दुसऱ्या कोणाला सांगायचं असतं तर त्याला सगळं रामायण सांगावं लागलं असतं. आमची आधीच्या सगळ्या महिन्यांची
महिन्यांचा इतिहास सांगायला लागला असता. हे जे ते जे सांगायला लागलं असतं त्याला म्हणायचं लेशोक्त विस्तार. बघा आता काय होतं, ग्रंथकार आपल्याला सांगत असतात, हे सगळं असंच थोडक्यात सांगत असतात. खरं म्हणजे ते थोडक्यात नसतं, पण ग्रंथकारांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये प्रचंड अंतर आहे. हे अंतर आहे, देशिक अंतर आहे, कालिक अंतर आहे, सामाजिक परिस्थितीचे अंतर आहे. आणि आता त्याचा एकंदरीत परिपाक सगळा वाढत चाललाय आणि वाढत जाणार. तो इथून पुढेही तो परिपाक वाढत जाणार. कधी कधी काय होतं, शब्दांचे अर्थ बदलून जातात. कालिक आणि देशिक आणि सामाजिक परिस्थितीच्या अंतरात शब्दांचे अर्थ बदलून जातात. कधी कधी सामाजिक संदर्भ बदलून जातात. आता अगदीच आपल्या नेहमीच्याच व्यवहारातलं आणि जवळचं आजच्या नजीकच्या काळातलंच उदाहरण, तशाच काळातलं उदाहरण बघूया. पुण्यापासून 450 किलोमीटरच्या अंतरावर आहे गोवा. पण शीतावरून भाताची परीक्षा शब्दप्रयोग सगळ्यांना माहितीये. या वाक्याचा अर्थ पुणेरी माणूस पुण्याच्या पद्धतीने समजतो, गोवेकर गोव्याच्या पद्धतीने समजतात. कारण पुणेरी भाषेत भात म्हणजे शिजवलेला तांदूळ, ओदन. ग्रंथोक्त परिभाषेत आपण त्याला ओदन म्हणतो. आणि शीत म्हणजे त्या शिजलेल्या भाताचा एक अंश. शिजलेला भात आपण काढून बघतो आणि त्याचा एक अंश काढून शिजला का नाही नीट बघतो. पण गोव्याच्या कोकणी भाषेत शीत म्हणजे शिजलेला भात, ज्याला आपण भात म्हणतो, शिजलेला भात म्हणजे शीत, आणि भात म्हणजे कच्चे तांदूळ गोव्याच्या परिभाषेत. ज्याला आपण कढी भात म्हणतो त्याला गोवेकर शीत कढी म्हणतात. हे तर अगदी सध्याचं उदाहरण. ग्रंथकार आणि आपण यामध्ये हे जे काळाचं अंतर आहे, भूगोलाचं अंतर आहे, हे सातत्याने वाढत जात आहे. हे लेशोक्ताचं एक प्रमुख कारण. मुळातच याच्या बरोबरीने हे मुख्य कारण आहे आणि हे कायमस्वरूपी राहणारं कारण आहे. तर मुळातच संहिता या थोडक्यात लिहिलेल्या असणं हे स्वाभाविक कारण. आणखीन एक कारण लेशोक्तचं आहे. कारण सूत्राच्या व्याख्येतच अल्पाक्षर ही भूमिकाच गृहीत आहे. ह्याचा विस्तार म्हणजे ही अनेक कारणं आहेत अशी, या कारणाचा खूप मोठा विस्तार माझ्या पुस्तकात केलेला आहे. इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरासमोर नसल्यामुळे सांगणं खूप अवघड आहे, कारण खूप टेक्निकल अकॅडमिक गोष्टी आहेत. या पुस्तकातनं अवश्य वाचाव्यात, त्या विस्तारातनं आपल्या लक्षात येईल. आता इथे आपण फक्त थोडक्यात लिहिलेल्या संहिता. का बरं थोडक्यात लिहिल्यात? कारण संहितेची व्याख्या, सूत्राची व्याख्या अशी आहे, अल्पाक्षर. मुद्दा काय? तर ग्रंथकारांनी कमी अक्षरात लिहिणं आणि कमी शब्दात लिहिणं हे त्यांचा अधिकार आहे. आणि त्याचा विस्तार करणं हे आपलं काम आहे सगळ्यांचं. तर एवढ्यापर्यंत आपला झाला लेशोक्त शब्दाशी परिचय. आता ह्या लेशोक्त संकल्पना आली आहे कुठून? ही आली आपल्या ग्रंथातनच. कशी दिसते ही संकल्पना? ही ग्रंथात कुठे आली आहे? चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सगळेजण हे श्लोक बघून घ्या. 1-2 मिनिटं मी थांबते, एखादा मिनिट मी थांबते. वाचते पुन्हा. विस्तारयति लेशोक्तम संक्षिपयत कटिवस्तिरम. सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे, सिद्धिस्थानामध्ये आलंय हे. नाही विस्तारस्य प्रमाणम अस्ति. श्लोकाची मी फक्त सुरुवात लिहिली आहे. हा अतिशय मोठा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये आपल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतात. कारण अतिसंक्षेप केला तर समजत नाही, म्हणून या श्लोकाचा पुढचा भाग आहे अनति संक्षेप आणि अनति विस्तार. अशा पद्धतीने ग्रंथांनी उपदेश केलेला आहे. त्याच्यात लिहिलंय पुढे दिशा अनया शेषमपि स्वयं उहेत बुद्धिमान. हे तर आपल्याला कायम लागणार आहे.
अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या अगदी शेवटी लिहिलंय त्यांनी की सूत्रस्थानामध्ये सगळा अष्टांग हृदय आलेला आहे, पण हा सूक्ष्म रूपाने आलेला आहे, कारण याचा सगळा विस्तार आपल्याला पुढे येणार आहे. प्रतन्यतेही सर्वदा, पुढे म्हणजे पुढच्या सगळ्या वेगवेगळ्या स्थानांमध्ये आलेला आहे. आता आपल्या लक्षात येत आहे की ग्रंथकार स्वतःच लेशोक्ताची सूचना देत आहेत आणि त्याचा विस्तार करण्याची दिशा पण सांगतायत. दिशा नाही असं सांगून त्याचा विस्तार कसा करायचा हेही सांगतायत. बघूयात आपण आता आणखीन थोडंसं पुढे जाऊयात. तर ही मगाशी आपण फक्त 2 कारणं बघितली, देशिक कालिक अंतर आणि सामाजिक अंतर, सामाजिक संदर्भ बदलतात ते. आता बघूयात आपण की हा लेशोक्त लिहिणं हा इज ऑब्वियस विच इज मॅन्डेट ऑफ रायटर, म्हणजे लिहिणं हा एक प्रकारचा अधिकार आहे ग्रंथकारांचा आणि आपण या सगळ्याचा विस्तार करणं हा आपला अधिकार आहे. आता हे सगळं लक्षात घेतल्यानंतर जी कारणं आहेत ही एकूण त्याची काही विभागणी केली आहे आणि प्रत्येक कारणामध्ये आपण गेलो की आपल्याला त्याच्या विस्ताराचं महत्व हे अधिक कळेल. पण हा विषय पुरेसा उहापोह पुस्तकात आहे आणि म्हणून मी इथे प्राधान्याने व्यावसायिक वैद्यांसाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जेवढे मुद्दे आवश्यक आहे अगदी परिचयात्मक असाच विषय आपण इथे घेऊ आज. आता थोडंसं आपण बघूयात की ग्रंथातलं लेशोक्त कसं ओळखायचं. तसं पाहिलं तर कुठलीही सगळ्या संहिता या अख्ख्या लेशोक्तच आहेत. चरक सुश्रुत वाग्भट आहे, पुढे येणारी शारंगधर संहिता आहे. शारंगधर संहितातलं अगदी चांगलं उदाहरण माझ्या खूप डोक्यात आहे ते, म्हणजे त्याचा अभ्यास आपल्यापैकी कोणीतरी इथे उपस्थितांपैकीच कोणीतरी करावा. कार्मुक संज्ञांचा अभ्यास हा एक असा विषय आहे की जो पूर्ण लेशोक्त आहे. त्या विषयामध्ये कितीही काम केलं तरी सुद्धा आवश्यक आहे असा तो विषय आहे. आता ही सगळ्या या लेशोक्ताचा इतका मोठा विषय आहे, त्यातल्या सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया की कारण आपण पुस्तकात न वाचू आणि त्याचे लेशोक्त सूत्र ओळखायचं कसं हे आपण थोडक्यात बघूयात. काही शब्द आहेत याचे निकष काही ठरवलेत. जेव्हा अभ्यासाच्या दरम्यान असे निकष काही ठरवलेत की कोणाला लेशोक्त म्हणायचं, प्रत्येक सूत्र वाचायचं आणि मग याला लेशोक्त कसं म्हणायचं. त्यात काही शब्द असे आहेत, आदी म्हणजे अर्कन्य ग्रोध खदिर करंज ककुबा रिकम आदिकम, त्याच्यामध्ये आदी शब्द आलाय. नंतर संक्षेपतः हा शब्द आलाय. चरक सूत्रस्थान 4थ्या अध्यायामध्ये अनेक ठिकाणी संक्षेपतः हा शब्द आलाय. इत्यादय हा शब्द लिहून घ्या तुम्ही, पुस्तकातही आहेत हे. इत्यादय हा, इतिआदय हा, इति लिहिलंय आणि आधी म्हणून लेशोक्त सोडून दिलंय. पुढचा विस्तार तुम्ही बघा. ईदृशम म्हणजे आतापर्यंत जसं वर्णन केलंय त्या पद्धतीने पुढे. एवं विधांश्च अन्यान, अशा प्रकारे अन्य हे वर सांगितलेलं आहे अशा प्रकारचे इतर हे तुम्ही शोधा. लेशोक्त. उदाहरणार्थम, लक्षण उदाहरणार्थम, लक्षणोदाहरणार्थम हेही आपल्याला चरक सूत्रस्थान 4था अध्याय हा खूप छान लेशोक्त विस्ताराचा अध्याय आहे. तो पूर्ण अध्याय कोणीतरी अभ्यासाला अवश्य घ्यावा असा अध्याय आहे. तिथेही आलाय हा लक्षणोदाहरणार्थम हा शब्द. विविधांश, विविध म्हणजे काय, एक सांगितलेलं आहे उदाहरणार्थ वरती, या आधारावर असणारे विविध इतर सगळे असे सगळे शोधा. पृथक विधाः म्हणजे वेगवेगळे, स्वतंत्र असे. यथोक्तम, यथा उक्तम वर जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पुढे विचार करा. उक्तानि भागशः, इथे जे काय सांगितलेलं आहे आतापर्यंत ते भागशः सांगितलेलं आहे. पूर्ववत वर सांगितलेलं आहे तसंच. अशा पद्धतीने हे शब्द आपल्याला दिसतात. हे सगळे लेशोक्ताचे निकष आहेत. हे सगळे शब्द आपल्याला सुचवतात लेशोक्त. थोडीशी उजळणी करूयात. आतापर्यंत आपण पाहिलं की लेशोक्त म्हणजे काय, त्याची कारणं काय
आणि लेशोक्त ओळखायचे कसे हे जे शब्द पाहिलेत आधी संक्षेपतः. आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तयार आहेत आपल्या समोर. आता जर मी 5 मिनिटं थांबले तर मला वाटतं आपण सगळेजण म्हणून 50 तरी सूत्र शोधून काढाल. यापैकी अनेक जण नियमितपणे ग्रंथ वाचन करणारे आहेत. हे असे शब्द पटापट शोधायचे आणि ग्रंथातनं शोधायचं. आता काढू नका, कारण माझ्या संहितेत मी काढताना माझ्या अभ्यासक्रमामध्ये या माझ्या पुस्तकामध्ये मी चरक संहितेतली 210 सूत्र काढूनच ठेवलेली आहेत. त्याच्यावर आता फक्त अभ्यास करायचा आहे. या सूत्रांचा पुढचा टप्पा म्हणजे अशी सूत्र आपल्या प्रत्येक संहितेतनं काढता येतील. आपल्या एका विद्यार्थ्यांनी असंच वाग्भटाचं कामही हातात घेतलेलं आहे. एकेका स्थानाचं जरी केलं तरी काम खूप आहे हे करण्यासारखं. आता पुन्हा याचा पुढचा टप्पा म्हणून आपल्याला काही याचं वर्गीकरण करायला लागतं. कारण भेदताही भेद्यम अन्यथा विनत्ती. वर्गीकरण सुद्धा म्हणजे नुसती सूत्र सापडली आहेत, पण आता ह्याची पुढची दिशा ठरवायची आहे, याचा विस्तार करायचा आहे. विस्तार करताना हे सूत्र इथे लेशोक्त काय आहे हे आपल्याला शोधायला लागेल. मग लेशोक्त आहे तर ते कुठल्या प्रकारचं लेशोक्त आहे हे पण बघावं लागेल. हा कुठला प्रकार बघायचा असेल तर ते प्रकार आपल्याला ठरवावे लागतील. म्हणून मी त्याचे काही प्रकार शोधलेत, त्याचं काही वर्गीकरण केलंय आणि आता जसं सांगितलं मी तसं आपण त्याचे सर्वजण सुद्धा त्याचे अनेक प्रकार करू शकतो. आता मी काही प्रकार मी जे केले प्रकार ते मी इथे सांगते. एक प्रकार असा केलाय द्रव्य गुणकर्म सामान्य विशेष. पदार्थ विज्ञानाच्या परिभाषेतला हा प्रकार आहे. हे द्रव्य लेशोक्त सापडतं का? सापडतं. गुण लेशोक्त सापडतं. माझ्या पुस्तकामध्ये हे मी प्रत्येक लेशोक्तचा प्रकार सुद्धा लिहिलेला आहे. त्यामुळे एक प्राथमिक मदत या गोष्टींची होऊ शकते. कर्म लेशोक्त. तसं पुढे पुढे काही ठिकाणी शास्त्र लेशोक्त, व्यवहार लेशोक्त हाही एक प्रकार केलाय. त्यानंतर रस लेशोक्त, वीर्य लेशोक्त, विपाक लेशोक्त हेही प्रकार आहे. हेतू लेशोक्त, व्याधी लेशोक्त, चिकित्सा लेशोक्त असेही प्रकार केलेत. असा अनेक प्रकारे आपण हे वर्गीकरण करा, अवश्य करा. आता या लेशोक्त हा सगळा आपला प्राथमिक विषय झाला. या लेशोक्ताचा विस्तार करायचा आहे आपल्याला. एक उदाहरण दाखवते मी, त्या उदाहरण आणि मग थांबते. मगाचाच विषय, स्लाइड जरा उशिरा आली आहे माझ्याकडून. मगाचाच विषय आहे की कसं आहे सूत्र आणि संहिता फॉर्म मध्ये ही महत्वाची 2 कारणं इथे दिली आहेत. टाइम स्पेस अँड सोसायटी रेफरन्स म्हणजे देशिक काल आणि सामाजिक संदर्भ. आपल्याला हे बघायचं आता एलॅबोरेशन ऑफ सूत्र, सूत्र विस्तारामध्ये आपण काय काय करायचंय. सूत्र विस्तारामध्ये प्राथमिक आपण बघणार आहोत सूत्र लिहायचं, त्याचा वाच्यार्थ लिहायचा. जस्टिफिकेशन ऑफ लेशोक्त ऑफ द सूत्र. आधी त्याचा मगाशी आपण जसं वर्गीकरण केलंय त्या वर्गीकरणातला कुठला प्रकार आहे हे ठरवायचं. कुठला आहे, द्रव्य लेशोक्त आहे, गुण लेशोक्त आहे, समजा आहे द्रव्य लेशोक्त आहे, त्याचं जस्टिफिकेशन करायचं. म्हणजे द्रव्य लेशोक्त का आहे हे ठरवायचं. पण डेव्हलपमेंट ऑफ अ कस्टमाइज फ्रेमवर्क ऑफ एलॅबोरेशन म्हणजे ह्या नेमक्या सूत्राचा, प्रत्येक सूत्र वेगळं वेगळं आहे, त्याच्या विस्तार आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, निरनिराळ्या पद्धतीने करणार आहोत. मग ह्या सूत्राचं एलॅबोरेशन आपण कसं करणार, याचा विस्तार आपण कसं करणार याची एक फ्रेम तयार करायची. पुढचं आहे एलॅबोरेशन ऑफ लेशोक्त अकॉर्डिंगली. मग ह्या लेशोक्ताचा विस्तार आपण जे फ्रेमवर्क तयार केलेलं आहे त्या फ्रेमवर्कच्या नुसार या सूत्राचा आपण विस्तार करायचा. आणि फ्युचर स्कोप या सूत्राचा, या स्पेसिफिक सूत्राचा पुढे स्कोप काय आहे, पुढे ह्या सूत्राचं आपण काय करणार आहोत, कशी उपयुक्तता आहे, हे सगळं फ्युचर स्कोप मध्ये येतो. मी फ्रेमवर्क पुन्हा एक वेळ ठेवते, 1-2 मिनिटं आपण पुन्हा एकदा बघून घेऊयात. सूत्र, वाच्यार्थ, मधला भाग आहे लेशोक्ताचा प्रकार आणि जस्टिफिकेशन ऑफ लेशोक्त फॉर द सूत्र, त्याची फ्रेमवर्क तयार करणं विस्ताराची, त्या विस्ताराच्या फ्रेमवर्क नुसार विस्तार करणं हा मोठा भाग सगळ्यात, आणि त्याचा फ्युचर स्कोप.
हे लक्षात आलं असेल असं गृहीत धरूयात. जाऊयात पुढे. पुढचं एक सूत्र आपण उदाहरणार्थ घेऊयात. समोर आपल्या सूत्र दिसतंय. इक्षुर्मूत्र जननानाम. चरक सूत्रस्थान अध्याय 25 सूत्र 40 श्लोक नंबर 40. यामध्ये हे सूत्र आहे. इक्षुर्मूत्र जननानाम एवढंच सूत्र दिलेलं आहे. त्यात 40व्या श्लोकामध्ये ओळीनी वरपासून खालपर्यंत अग्रद्रव्य आणि अग्रे कर्म यांची सगळी यादी दिली आहे. या सगळ्या ठिकाणी पुढे वाक्य पूर्ण नाहीये, म्हणून आपण वाक्यशेष तंत्रयुक्ती वापरून श्रेष्ठ या शब्दाने इक्षुर्मूत्र जननानाम श्रेष्ठ असं हे आपलं वाक्य तयार झालं. पुढचं आहे आता याचं अधिकरण काय आहे, या सूत्राचं अधिकरण काय आहे हे शोधायचं. अधिकरणामध्ये आपण एक एक टप्पा बघायचा. संहिता, चरक संहिता, स्थान, सूत्रस्थान, अध्याय 25. अध्यायाचं नाव आहे यज्ञपुरुषीय अध्याय. यज्ञपुरुषीय अध्यायामध्ये सुद्धा सूत्र कुठे आलंय, कशामध्ये आलंय, तर अग्र्य द्रव्य आणि अग्र्य कर्म यामध्ये आलेलं सूत्र आहे. अग्र्य म्हणजे प्रधान. या संपूर्ण हा सगळा अग्रसंग्रह इथे आलेला आहे. 40व्या श्लोकामध्ये सगळा अग्रसंग्रह एकत्र आलेला आहे. या प्रत्येक सूत्राचा कालच्या व्याख्यानामध्ये सरांनी एक गोष्ट सांगितली होती की लेख मिळत नाहीत अशी अनेक नियतकालिका काढणाऱ्यांची तक्रार येते की चांगले लेख मिळत नाहीत. लिहा, आता सगळ्यांना काम दिलंय भरपूर. ही सगळी या 40व्या सगळी सूत्र अग्रसंग्रहातली प्रत्येक सूत्राचा विस्तार करा. एका सूत्राचा विस्तार म्हणजे एक अख्खा लेख तयार होऊ शकतो. खूप मोठा लेख होऊ शकतो. आपल्याला विचारायला स्कोप मिळतो, इतरांना काम करायला, त्याच्यावर काम करायला मार्गदर्शन मिळतं. व्यवहारामध्ये ही सगळी सूत्र अतिशय उपयुक्त आहेत. कुठलंही सूत्र आपण यातलं घेतलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावर काम करता येईल. तर ह्या सगळ्या अग्रसंग्रहामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे. इक्षुर्मूत्र जननानाम श्रेष्ठ हे तत्व सांगितलंय. हे तत्व आहे शाश्वत. आता ह्या द्रव्याच्या नावाबरोबर द्रव्याचं कर्म असे याचं स्वरूप आहे. इक्षु हे द्रव्याचं नाव आहे, मूत्रजनन हे त्याचं कर्म आहे आणि त्याचं श्रेष्ठत्व हे शाश्वत असं सांगितलेलं आहे. इथे लेशोक्त आहे, शास्त्र लेशोक्त. आता या लेशोक्ताचा विस्तार, शास्त्र विस्तार म्हणजे विस्तार. त्याच्यामध्ये आपण काय करणार, तत्व सांगितलेलं आहे. तत्वाचा विचार कसा करायचा हे सगळं शास्त्र, व्हेन अँड हाऊ टू यूज. आणि व्यवहार विस्तार. व्यवहार विस्तारामध्ये आपण असं घेतलंय, अष्टविध आहार विधी विशेषयातनानुसार इक्षुची उपयुक्तता कशी आहे हे आपण त्यामध्ये बघणार आहोत. स्लाइड आता हीच राहील इथे कायम. आपण पुढचं बघूया. तर आपण याचा मगाशी आपण पाहिला, फक्त त्याचा अर्थ पाहिला, वाच्यार्थ पाहिला. तर आपण त्याचा बघणार आहोत भावार्थ बघणार आहोत. कमीत कमी मात्रेमध्ये, कमीत कमी वेळामध्ये, अधिक प्रमाणामध्ये मूत्रजनन करण्याची प्रक्रिया इक्षू करतो. म्हणून इक्षू हा मूत्रजनना द्रव्यांमध्ये श्रेष्ठ आहे. हा यातनं निघालेला अर्थ आहे, हा आपण निर्माण केलेला अर्थ आहे. कमी वेळामध्ये आणि अधिक मात्रेमध्ये मूत्रजनन करतो. आता पहिला मुद्दा आहे, मूत्रजनन प्रक्रिया समजून घ्या. कारण मूत्रजनन करतो, इक्षूचं जर कार्य समजून घ्यायचं असेल तर आधी मूत्रजनन प्रक्रिया, प्राकृत मूत्रजनन प्रक्रिया काय आहे ही समजून घेतली पाहिजे. ती कुठे सापडते आपल्याला, सुश्रुत सूत्रस्थान पत्ता सांगते मी. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 30, 20, 21, 22 हे श्लोक आहेत. त्यामध्ये संपूर्ण मूत्रजनन प्रक्रिया ही सांगितलेली आहे. आता पुढचा भाग बघूया. मूत्रजनन प्रक्रिया समजली. आता या मूत्रजनन प्रक्रियेमध्ये इक्षूचा काय उपयोग आहे. मूत्रजनन प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी आवश्यक असतात हे लक्षात घ्यायचं आणि त्यामध्ये इक्षूचे गुणधर्म बघून इक्षूच्या गुणधर्मांचा उपयोग तिथे कसा होतो हे आपल्याला आता निश्चित करायचंय. त्यामध्ये रसतः कार्य, मधुर रस,
मधुर रस काय करतो? मूत्रजनन कार्यामध्ये उपयुक्त रस, असं आपण पहिला बघतोय प्रकार. आता रसवीर्य विपाक, मूत्रजनन कार्यामध्ये उपयुक्त रसवीर्य विपाक, यातलं पहिलं रस बघायचे. मधुर रस. मधुर रस करतो कफाची वृद्धी. ती मूत्रजनन प्रक्रियेमध्ये तो मदत करतो. कफाच्या वृद्धी करून मूत्रजनन प्रक्रियेमध्ये मधुर रस हा उपयुक्त ठरतो. म्हणजे इथे मधुर रसामुळे मूत्राची वृद्धी कशी होते? ही मूत्राची वृद्धी होते ही द्रव्यात्मक रूपामध्ये मूत्राची वृद्धी होते. द्रव्यरूप मूत्र वाढते, मूत्र वृद्धी होते. मधुर रसामुळे द्रव्यरूप मूत्रवृद्धी होते. हे होतं. हा लवण रस. हे इक्षुचं नाही, हे सामान्य नियम आपण आता बघतोय. मूत्रजनन कार्यामध्ये उपयुक्त रस. मूत्रजनन कार्यामध्ये सामान्यपणे लवण रस काय करतो? लवण रसाचं कार्य आहे क्लेद वाढवणे. क्लेद वाढवला की कफ वाढतो. लवण रसाचं महत्वाचं कार्य आहे विषंद. विषंद या कार्यानुसार लवण रस हा मूत्राच्या वहनाला उपयुक्त होतो. मधुर रसाने मूत्र द्रव्यात्मक वाढतं. लवण रसाने मूत्राचं वहन होण्यासाठी वहन कार्याला गती मिळते. विषंद या लवण रसाच्या गुणधर्मामुळे गती मिळते वहन कार्यासाठी. मूत्र वहन हे गतीने होतं. म्हणून लवण रस हा मूत्रजनन कार्यामध्ये उपयुक्त आहे. मूत्रजनन कार्यामध्ये तर आम्लरस. आम्लरस कसा उपयोगी पडतो? आम्लरस सुद्धा क्लेदवर्धक आहे. आम्लरस हा कफवर्धक आहे. अग्नी, क्ष्म या दोनमुळे आम्लरस हा कफवर्धक आहे. आता आम्लरस काय करतो? तर हा उपस्नेहन न्यायाने मूत्रवृद्धी करतो. मूत्रजनन कार्यामध्ये उपयुक्त करतो. मूत्रजनन कार्यामध्ये उपस्नेहनाने मूत्रजनन पण करतो आणि मूत्रवहन पण करतो. मधुर रसाने आपण बघितलंय मूत्रजनन, लवण रसाने मूत्रवहन, आणि आता आम्ल रसाने आपण बघतोय मूत्रजनन आणि मूत्रवहन. या दोन्ही कार्यामध्ये आम्लरस आपल्या उपयुक्त पडतो, उपयुक्त आहे. आता आपण वीर्य बघूयात. कोणतं वीर्य? वीर्यांपैकी कोणतं वीर्य आहे हे मूत्रजनन कार्यामध्ये श्रेष्ठ आहे? तर शीतवीर्य आहे. उष्ण आणि शीतपैकी शीतवीर्य आहे. शीतवीर्य करतो कफवृद्धी. त्यामुळे मूत्रवृद्धी, मूत्राची मात्रा, मूत्राचं प्रमाण वाढतं, मूत्राची मात्रा वाढते आणि त्यामुळे मूत्रजनन कार्य वाढतं. आता बघूयात विपाक. विपाकांपैकी मधुर विपाक हा आपल्या लक्षात येत आहे की सृष्ट बिनमूत्र आहे. मधुर विपाक हा सृष्ट बिनमूत्र आहे. पक्वाशयापासून पक्वाशय बस्ती इथून मूत्रवहन हा गतिमान सहज बाहेर पडण्यासाठी होतो मधुर विपाकाचा. आपल्या लक्षात येत आहे. आता बघा, हे स्वाभाविक मूत्रजनन प्रक्रियेमध्ये आवश्यक वीर्य विपाक पडले. आता बघा, मधुर रस, शीतवीर्य, मधुर विपाक या तीनही गुणांमुळे इक्षु मूत्रजननामध्ये श्रेष्ठ आहे. हा आपला पहिला भाग झाला इक्षुर मूत्रजननाचा. तर यामध्ये आपल्याला आणखीन थोडीशी माहिती घ्यायची आहे की आपल्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. इक्षुचे सगळे प्रकार हे वाग्भटामध्ये आहेत. माझ्या पुस्तकामध्ये पण इक्षुच्या प्रकारांनुसार सुद्धा सगळं वर्णन केलेलं आहे. आता बघायचंय की इक्षु सांगितलंय आपल्याला मूत्रजननाना, पण म्हणजे काय? तर इक्षु आपल्याला दिसतोय. कोणतंही वनस्पती आपण पाहिली की ही आपल्याला पूर्ण पंचांगासहित दिसायला पाहिजे डोळ्यासमोर. मग आता उपयुक्त अंग इक्षुचं कोणतं आहे जे आपण मूत्रजनन म्हणून सांगू शकतो की हेच मूत्रजननामध्ये श्रेष्ठ आहे असं आपण ठरवायचंय. इक्षुचं उपयुक्त अंग आहे कांड. कांडामध्ये या कांडातला सुद्धा स्वरस हा मूत्रजनन करणारा आहे. इक्षु मूत्रजननामध्ये एक आणखीन गोष्ट वाढली आहे की इक्षुचं उपयुक्त अंग आहे कांड आणि कांडापासून निघणारा स्वरस हा मूत्रजनन कार्यासाठी श्रेष्ठ आहे. तर हा स्वरस, आपल्याला स्वरस काढण्याच्या दोन पद्धती माहिती आहेत. एक आहे दंत निष्पीडित आणि दुसरी आहे यंत्र निष्पीडित.
दंत निष्पीडित म्हणजे आपण इक्षू कसा दाताने इक्षू चावून खातात आणि त्यातनं रस निघतो हे माहिती आहे सगळ्यांना. ही एक पद्धत आहे इक्षू रस काढण्याची. दुसरी आहे यंत्रनिष्पीडित. तर यंत्रनिष्पीडितांनी हा जास्तीत जास्त रस निघतो. योग्य पद्धत कोणती आहे हे आपण पुढे जाऊन ठरवायचंय, आपण ठरवायचंय. आता आपण फक्त पद्धत पाहिली की या दोन पद्धतीनेही आपल्याला इक्षूचं कांड वापरता येतो. त्याचं जनन मूत्रजनन कार्य हे होण्यासाठी स्वरस वापरायचा आहे. तो दंत निष्पीडित किंवा यंत्र निष्पीडित वापरायचा आहे. आता लक्षात येतं आपल्याला की दंत निष्पीडितामध्ये आपल्याला चावून चावून खाल्ल्यानंतर किती रस निघतो त्याची मात्रा, आणि यंत्र निष्पीडित मध्ये आपल्याला साधारण 150 ते 200 ml मात्रेपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त जशी आवश्यकता असेल त्या प्रमाणात आपण मात्रा ठरवू शकतो. आपण या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. आता इथे आपण एक टप्पा संपला. इक्षू आणि मूत्रजनन प्रक्रिया या दोन गोष्टी यांचा संबंध काय आहे हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण बघूया की इक्षू रसाचा उपयोग कसा करायचा, म्हणजेच कसा करायचा, केव्हा करायचा आणि केव्हा करायचा नाही, हे सगळ्या गोष्टी याला आपण व्यवहार विस्तार, शास्त्र विस्तार झाला, आता आपण व्यवहार विस्तार करणार आहोत. यामध्ये अष्टविध आहार विशेषायतनांमधून च्या माध्यमातून आपण हा विस्तार बघणार आहोत. पहिला आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे स्वभाव. मूत्रजनन हा स्वभाव आहे द्रव्याचा, त्यामध्ये इक्षू हा श्रेष्ठ आहे. मूत्रजनन हा द्रव्याचा स्वभाव. इथे प्रकृती हा विषय संपला. पुढे आहे करण. करण म्हणजे संयोग. विशेष रूप मूत्रजनन करण्यासाठी, विशेष मूत्रजनन करण्यासाठी अन्य द्रव्य संयोग हा आवश्यक आहे किंवा नाही. इथे आपण निश्चित केलं की अन्य द्रव्य संयोग हा वर्ज्य आहे. म्हणजे संयोग हा मध्ये अन्य द्रव्य संयोग इक्षूला वर्ज्य आहे. पुढचा भाग आहे संस्कार. संस्कारामध्ये दोन विधी आहेत, मगाशी आपण बघितलेल्या दंत निष्पीडित आणि यंत्र निष्पीडित. आता इथे सुद्धा यंत्राने रस काढतात. लोखंडाचं यंत्र असतं, धातूचं यंत्र असतं आणि लाकडाचं पण मशीन असतं. आणि खूपच चांगला रस, गुणयुक्त रस हा लाकडाच्या मशीनने काढलेला आहे, पण उपलब्धतेचा विचार करता यंत्र निष्पीडित रस हा सुद्धा आपण वापरूया. हा यंत्र निष्पीडित रस वापरणं हे सोयीचं आहे. आता संस्कार नंतर चौथा मुद्दा आहे राशी. राशी मध्ये आपण एक वयोगट केलाय. बालक व्यक्ती, मग मध्यम वयाचे व्यक्ती आणि वयस्कर व्यक्ती. 10 वर्षापर्यंतचे बालक हा आपण पहिला गट घेतलाय. यामध्ये साधारण 100 ते 150 ml हा इक्षुरस द्यावा. यानंतर आहे मोठ्या व्यक्ती 10 ते 50 वयोगटातल्या, हा सगळा मध्यम वयोगट घेऊया. यामध्ये 200 ते 250 एवढा रस आपण इथपर्यंत मात्र ही पर्याप्त आहे. 50 वर्षाच्या वरच्या व्यक्ती म्हणजे 50, 60, 70, 80 हे सगळे त्याच्यामध्ये येतात. यामध्ये 150 ते 200 ml एवढी मात्रा पर्याप्त आहे. आता ह्या मात्रेमध्ये आपण हे 150 ते 200 यामध्ये सुद्धा आपण थोडाफार फरक व्यक्तिनिरपेक्ष व्यक्तीनुसार आपण फरक थोडाफार करू शकतो. ही एक सामान्य मात्रा म्हणून आपण निश्चित केली. पुढचा आहे काय प्रकार आहे तो म्हणजे देश. जांगल देश आणि अनुपदेश. जांगल देश आहे हा वृक्ष देश आहे, उष्ण गुणप्रभावाचा देश आहे. तिथे सौम्य गुणात्मक इक्षुरस आणि द्रव गुणात्मक इक्षुरस हा उपयुक्त आहे. इथे काय होतं, हा वृक्ष आणि उष्ण देश असल्यामुळे स्वाभाविकच मूत्रोत्पत्तीच कमी प्रमाणात होते. म्हणून इथे आपण अष्टविधी आहार विशेषायतन जी आहे ती आपण स्वस्थ व्यक्तीसाठी पण उपयोगी पडणार आहेत. ती स्वस्थ व्यक्तीसाठी जास्त उपयोगी पडणार आहेत. त्यानंतर आपण व्याधिकांचा विचार करणार आहोत. तर इथे स्वस्थ व्यक्तींनी नियमितपणे उष्ण आणि वृक्षगुण वातावरणामध्ये वाढलेले असताना
200 ते 250 ml इक्षुरस प्रतिदिन घ्यावा असं आपण त्यांना प्रिस्क्राईब करू शकतो, असं आपण त्यांना लिहून देऊ शकतो, असं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. 200 ते 250 ml हा स्वस्थ राहण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून हा इक्षुरस हा नियमितपणे घ्यावा. कालाचा विचार करूया. नित्यक काल, त्यामध्ये आदान काल, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. आणि अवस्थिक काल वयानुसार जो आहे तो आपण बघितला आहे. आदान कालामध्ये पुन्हा शिशिर ऋतू, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू, यामध्ये सुद्धा वसंत ऋतूचा कफोत्क्लेशाचा काळ आहे, इथे आपण कमी प्रमाणात, कफसंचितीचा शिशिर ऋतूमध्ये पण थोडा कमी प्रमाणात, आणि ग्रीष्म ऋतूमध्ये स्वस्थ वृत्तासाठी, स्वास्थ्य टिकवून राहण्यासाठी इक्षुरसाचा जास्तीत जास्त उपयोग करायला आपण मार्गदर्शन करू शकतो, करावं. आता उपयुक्तामध्ये स्वस्थ व्यक्ती स्वास्थ्य रक्षणासाठी ऋतूनुसार, देशानुसार आणि कालानुसार याचं मार्गदर्शन करावं. आता आहे उपयोग व्यवस्था. उपयोग व्यवस्था ही 3 टप्प्यांवर आहे. दोष, धातू आणि मलविकल्पांचा विचार आपण उपयोग व्यवस्थेमध्ये करूया. त्यामध्ये दोष, कोणत्या दोषांमध्ये इक्षुरस आपल्याला कसा वापरता येईल, कुठे आणि कसा, हा प्रत्येक ठिकाणी आपला प्रश्न एकच आहे, कुठे आणि कसा. वातदोष, वातवृद्धीमध्ये इक्षुरस वापरायचा. आता फक्त जर शीतगुणात्मक वातवृद्धी असेल तर इक्षुरस वापरायचं नाही. शीतगुणात्मक वातवृद्धी सोडून इतर ठिकाणी वातवृद्धी असेल तर हा इक्षुरसाचा उपयोग करावा. कफ, क्षीण, क्षीणतर आणि क्षीणतम अशा अवस्थांमध्ये इक्षुरस हा मात्रा कमी जास्त करून, मात्रेचा विचार करून इक्षुरसाचा उपयोग करावा. पित्त, पित्त वृद्ध, वृद्धतर, वृद्धतम. आता पित्त वृद्ध, वृद्धतर, वृद्धतम हा बघाशी आपण ग्रीष्म ऋतू पाहिला तर हे वातावरणातलं पण बघायचं आपण, आणि शरीराशी संबंधित सुद्धा, व्यक्तीच्या निरपेक्ष सुद्धा बघायचं की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तींमध्ये पित्तवृद्ध अवस्था आहे अशा व्यक्तींना नियमितपणे, ऋतू सोडून सुद्धा नियमितपणे जर इक्षुरसाचा उपयोग केला तर इक्षूच्या सर्व गुणधर्मांचा पित्तशमनासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. धातू, धातूमध्ये आपण रसधातू, मांसधातू, मेदधातू, मज्जाधातू आणि शुक्र, क्षीण अशा अवस्थांमध्ये ह्या इक्षुरसाचा उपयोग आपण करावा, असं आपण व्यवहारामध्ये याचा उपयोग करावा. या सगळ्या क्षीण अवस्थांमध्ये, रस क्षीण, मांस क्षीण, मेद क्षीण, मज्जा क्षीण, शुक्र क्षीण या सर्व अवस्थांमध्ये इक्षुरसाचा उपयोग होतो. व्यवहारामध्ये जसा इक्षुरसाचा अभ्यास सुरू केला तसं व्यवहारामध्येही याचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग करून केलेला आहे. तर ह्या रसक्षीण अवस्था ही वयामध्ये, म्हणजे अगदी बालकांमध्ये सुद्धा रसक्षीण अवस्था दिसते आणि वृद्धांमध्ये पण रसक्षीण अवस्था दिसते. या दोन्ही अवस्थेमध्ये आपल्याला त्याचा युक्तिपूर्वक वापर करता येतो. वृद्धांमध्ये अगदी 80 वर्षाच्या वृद्धांना केवळ चिकित्सा म्हणून इक्षुरसा रक्षाचा योजना केलेली आहे. आणि इक्षुरस, नुसताच इक्षुरस, केवळ इक्षुरस आणि इक्षुरस सिद्ध घृत अशी पण योजना केली आहे. या मांसक्षीण अवस्थेमध्ये युक्तिपूर्वक वापर केला, हळूहळू इक्षुरसाची योजना केली तर त्याचा मांसक्षीण अवस्थेमध्ये पण चांगला उपयोग होतो. आता मला बघूयात मूत्राल्पता. मूत्र जलन प्रक्रिया ज्या ठिकाणी कमी आहे अशा ठिकाणी मूत्राल्पता हे लक्षण असेल तर इक्षुरसाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्यानंतर आहे स्वेदाधिक्य. खूप अतिप्रमाणात स्वेद, पुन्हा ते या ऋतूमध्ये ऋतुसापेक्षही असतं, ऋतू निरपेक्ष सुद्धा असतं. ऋतुनिरपेक्ष सुद्धा स्वेदाधिक्य असेल तरीही चिकित्सा म्हणून
स्वस्थवृत्तात योजना करावी इक्षुरसाची स्वेदाधिक्य कमी होण्यासाठी. स्वेदाधिक्यावरचा उपचार म्हणून इक्षुरसाचं सेवन योग्य पद्धतीने सेवन करावं. का मलबद्ध अवस्थेमध्ये मलबद्धेचे पूर्ण हा अख्खा विषयच आहे. मलबद्ध या अवस्थेचं लक्षणाचेच वेगवेगळे प्रकार सापडतात, व्यवहारामध्ये आपल्याला आढळतात, रुग्णांमध्ये आढळतात. यामध्ये घट्ट मल म्हणजे त्याच्यामध्ये खूप खडा होतो अशी तक्रार, कठीण मल आहे अशी तक्रार घेऊन रुग्ण येतात. हे कठीण मल म्हणजे दगडचे दगड झालेले असतात मलाचे. हे दगड जागेवरून सुटत नाही. या इक्षुरसामध्ये मलभेदन करण्याची चांगली क्षमता आहे. अशा पद्धतीच्या मलबद्ध अवस्थेमध्ये इक्षुरसाचा चांगला उपयोग आपल्याला करता येतो. इथपर्यंत आपण बघितलं आता कुठल्या कोणत्या अवस्थेमध्ये आणि इक्षुरस हा दोषधातू मलांवर इक्षुरसाचं काय कार्य होतं, अशा पद्धतीने उपयोग होतो हे आपण बघितलं. आता याच्या पुढे की हा इक्षुरस आपण सांगितला वापरायला, तो जर चुकीच्या पद्धतीने वापरला गेला तर त्याचे अतियोगाचे परिणाम हे दिसतात. मग हे काय काय दिसतात तर त्याचा रस आहे, मधुर रस आहे. त्यामुळे आपल्याला दिसेल दोषांवरच्या परिणामामध्ये आपण की तो कफक्षीण अवस्थेमध्ये आपण वापरतो. पण जर इक्षुरस अधिक प्रमाणात घेतला तर आपल्याला आपण वमनासाठी इक्षुरस वापरतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे ही त्याचं कार्य आहे आपल्या लक्षात येतं. उत्क्लेश खूपच म्हणजे वमन करत नाही आहोत आपण, कुठलीही पंचकर्म क्रिया करत नाही आहोत आणि एखाद्या व्यक्तीने इक्षुरस हा अति प्रमाणामध्ये जर सेवन केला, आवडतो म्हणून सेवन केला किंवा अतिशय उन्हाच्या वेळेमध्ये, दिवसातल्या उन्हाच्या वेळेमध्ये सेवन केला तर उत्क्लेश हे लक्षण प्राधान्याने दिसतं. उलटी होईलच, छाती होईलच असं नाही, पण उत्क्लेश हे लक्षण दिसतं. त्याही पेक्षा अति प्रमाणात सेवन केला ही त्याच्या पुढची अवस्था आहे तर छर्दी हे लक्षण दिसतं. काही वेळेला दोषांची प्रवृत्ती ऊर्ध्व दिशेने होते, काही वेळेला अधो दिशेने होते, अधोगामी असते. तर आता ही जिथे अतिप्रमाणामध्ये इक्षुरसाचं सेवन होतं तर त्यावेळेला अतिसार हे पण लक्षण दिसतं. म्हणजे मलबद्धता आहे म्हणून दिला इक्षुरस होऊ शकतं. ज्यांचा मृदुकोष्ठ आहे त्यांनी इक्षुरस अतिप्रमाणात प्यायला तर त्यांना अतिसार हे लक्षण दिसू शकतं. अशी छर्दी आणि अतिसार ही त्या व्यक्तिसापेक्ष लक्षणं इक्षुरसाच्या अतियोगामुळे दिसतात. प्रत्येकाला ही लक्षणं दिसतीलच असं नाही. आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे अजीर्ण. इक्षुरस जास्त प्रमाणात घेऊन सुद्धा अजीर्ण होतं. पोटामध्ये गडगड गडगड आवाज येतो. रुग्ण सांगतात काय केलं, खूप प्रमाणात घेतलं आणि अजीर्ण होतं. तो इतका गुरु आहे, मधुर अधिक रस असल्यामुळे हा गुरु आहे. त्यामुळे काही काळांनी अग्निमांद्य हे लक्षण पण दिसतं. नियमितपणे आणि अतिप्रमाणामध्ये सेवन केलं तर त्याचा परिणाम अग्निमांद्यामध्ये दिसतो. छान दुपारचं जेवण झालंय आणि इक्षुरस प्यायलाय, म्हणजे वेगळ्या चुकीच्या काळामध्ये घेतलाय तर अशा वेळी आलस्य हे लक्षण दिसतं. सर्वांग गौरव हे लक्षण दिसतं. हे असे परिणाम अतियोगाचेही इक्षुरसाचे दिसतात. आता बघूयात आपण की कुठल्या ओढासाठी कुठल्या दोषधातू मला अवस्थेमध्ये इक्षुरस हा देणं योग्य नाही. वरती आपण बघितलं की कुठल्या अवस्थेमध्ये द्यावं. आता आपण बघूया की कोणत्या अवस्थेमध्ये देऊ नये. दोष, कफदोष अतिवृद्ध, वृद्धतर आणि वृद्धतम अशा तीनही अवस्थेमध्ये असेल तर इक्षुरस अनर्ह. वात शीतगुणात्मक अतिवृद्धी असेल तरीही इक्षुरस हा देऊ नये. इक्षुरस घेण्यासाठी ही व्यक्ती अनर्ह आहे. धातूच्या बाबतीत मेदवृद्ध अवस्थेमध्ये आणि रसवृद्ध अवस्थेमध्ये इक्षुरस हा या व्यक्ती या इक्षुरस घेण्यासाठी अनर्ह आहे. मल बघूयात. मूत्रवृद्ध अवस्था, मलवृद्ध अवस्था. मूत्रवृद्ध अवस्थेमध्ये इक्षुरस हा अनर्ह आहे. विशिष्ट व्याधींमध्ये ही अवस्था दिसते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुढे आपण घेणार आहोत हा विषय. पण मूत्रवृद्ध अवस्था आहे असते तर इक्षुरस हा अनर्ह आहे.
तर ती व्यक्ती इक्षुरस घेण्यासाठी अनर्ह आहे. मलवृद्ध अवस्थेमध्ये द्रवमल प्रवृत्ती होत असेल तर ती व्यक्ती इक्षुरस घेण्यासाठी अनर्ह आहे. आणि स्वेदक्षय असं लक्षण असेल तरी इक्षुरसासाठी ती व्यक्ती अनर्ह आहे. आता बघूयात, त्याचप्रमाणे खूप अतिक्लेद संचिती ज्या व्यक्तींमध्ये आहे अशा व्यक्ती सुद्धा इक्षुरसासाठी अनर्ह आहे. पुन्हा उत्क्लेश लक्षण असेल तरी अनर्ह आहेत. सर्वांग गौरव, मगाशी जी आपण अतिसेवनाची लक्षणं सांगितली आहेत या सर्व लक्षणांमध्ये आपण इक्षुरस अशी लक्षणं ज्या व्यक्तींमध्ये दिसतात अशा सर्व व्यक्ती इक्षुरस सेवन करण्यासाठी अनर्ह आहेत. क्लेद संचिती, उत्क्लेश, सर्वांग गौरव, प्रस्तेक, अलस्य, अग्निमांद्य. अग्निमांद्य ही पण अवस्था लक्षात ठेवायची आहे की ही जर आहे अग्निमांद्य अवस्था असेल तर त्या व्यक्तीला इक्षुरस सेवन करू नका हे अवश्य सांगणं आवश्यक आहे. काही व्याधी बघूयात आपण, कुठल्या व्याधींमध्ये इक्षुरस अनर्ह आहेत व्यक्ती, कुठल्या व्याधी व्यक्ती इक्षुरसासाठी अनर्ह आहे. यामध्ये आहे स्थौल्य. इक्षुरसाचा मधुर रस आहे, बल्य आहे, गृहण हे गुणधर्म आहेत, त्यामुळे स्थौल्य वृद्धी होते. म्हणून तो स्थौल्याच्या व्यक्तींना स्थौल्य असणाऱ्या व्यक्ती या इक्षुरसा सेवनासाठी अनर्ह आहे. कृमिकोष्ठ. कृमिकरत्व हा गुण आहे, यामुळे कृमिकोष्ठ असणाऱ्या व्यक्ती इक्षुरस घेण्यासाठी अनर्ह आहे. तसंच कफप्रधान व्याधी. मधुर आणि शीतगुणाच्या गुणांमुळे याचा उपयोग कफप्रधान व्याधींमध्ये करू नये. काही दिवास्वापजन्य व्याधी आहेत, दिवास्वापामुळे क्लेदवृद्धी हे लक्षण दिसतं. अशा व्याधींमध्ये मगाशी आपण पाहिलं सुरुवातीला की क्लेद संचिती असेल, क्लेदवृद्धी असेल, अशा व्याधींमध्ये इक्षुरस हा सेवन करण्यास योग्य नाही. व्यायाम न करणाऱ्या व्यक्ती, इक्षुरसामुळे हा मधुर आहे, अतिप्रमाणात घेतल्यानंतर कफवृद्धी होते, त्यामुळे जे अजिबात व्यायाम करत नाहीत अशा व्यक्तींमध्ये क्लेदवृद्धी, कफवृद्धी, यामुळे या व्यक्तींसाठी इक्षुरसाचा उपयोग हा करू नये. आता इथपर्यंत आपण पाहिलं की इक्षुरस सूत्राचा विस्तार झाला. आता अशाच पद्धतीने आपण हे जे सर्व इतर या पुढचे जे काही आहेत अग्रसंग्रहातले इतर द्रव्य आहेत यांचा सुद्धा आपण विस्तार करू शकतो. मला वाटतं इथपर्यंत विषय पूर्ण झाला आहे. विषयाची प्राथमिक माहिती आणि एका सूत्राचा विस्तार एवढंच देण्याचं आज निश्चित केलं होतं. तेवढा विषय पूर्ण मांडणी झालेली आहे. या पुढचे या पुस्तकामध्ये, माझ्या पुस्तकामध्ये एकूण 4 सूत्रांचं पूर्ण विवरण दिलेलं आहे. त्यातलं एक सूत्र मी इथे घेतलेलं आहे. आणखी 3 सूत्र वेगवेगळ्या पद्धतीची सूत्र आहेत. त्या सूत्रांचा जर अभ्यास केला तर याच्या पुढचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. आणि खरोखर एका ग्रंथाचा जर आपण असा अभ्यास केला तर त्या ग्रंथाचं प्रकरण ग्रंथ तयार होईल. एवढा मोठा हा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना धन्यवाद. विषय माझ्याकडून पूर्ण झालेला आहे. आज आपण इथेच थांबणार आहे का मॅडम? हा, आज आपण इथेच थांबणार आहोत. ठीक आहे. काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. काही शंका आल्या तर घेऊया आपण. फक्त मला काही शंका येतात का बघतो. माझी एक स्वतःची शंका आहे. लेशोक्त आणि अर्थापत्ती याच्यामध्ये आपण भेद कसा करायचा? अर्थापत्ती हा पूर्ण तंत्रयुक्तीचाच विषय आहे. लेशोक्त हा तंत्रयुक्तीचा विषयच नाही. हा, तर लेशोक्तामध्ये एखादा सूत्र किंवा एखादा विषय जो आहे तो विषय हा थोडा त्या विषयाची सुरुवात करून दिशा आणया हा विषय तुम्ही पूर्ण करा असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आधीच्या सूत्राच्या सुरुवातीला दिशा दिलेली असते.
इक्षुर मूत्रजननानाम या सूत्राचंच बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये मूत्रजननानाम इथपर्यंतच सांगून ठेवलेलं आहे. त्याची पुढे काय करायचं आहे हे वैद्यांनी त्याच्यावर काम करून ठरवायचं. व्याख्यानाविषयी काही सांगू शकाल का, असा एक प्रश्न आलाय. कशाची? व्याख्यान रेषोक्त याविषयी. हा. व्याख्यान तंत्रयुक्तीचा विषय नाही सांगू शकणार. तंत्रयुक्तीचा माझा एवढा अभ्यास नाहीये. काही कामाच्या संदर्भात जेवढा तंत्रयुक्ती आल्या आहेत तेवढाच सांगू शकते. पूर्ण मला अभ्यास करून सांगावा लागेल असा विषय आहे. चिन्मय, तुला काय अपेक्षित आहे? त्यांनीच विचारलाय प्रश्न. चिन्मयने विचारलाय. तुला काय अपेक्षित आहे चिन्मय? विस्ताराने सांगणे अशा अर्थी ती तंत्रयुक्ती आलेली आहे. देशोक्त विस्तार करताना व्याख्यानाचा उपयोग कसा करून घेतो? विस्ताराने सांगणे अशा अर्थाने ती व्याख्यान अशी तंत्रयुक्ती आलेली आहे. तर विस्ताराने सांगणं यामध्ये कोणताही विषय जो आलेला आहे तो विस्ताराने सांगणं व्याख्यानामध्ये असं, आणि लेशोक्तामध्ये आधी त्याची प्रस्तावना केलेली आहे, विषयाची सुरुवात करून दिलेली आहे आणि तोच विषय तुम्ही आणखी विस्ताराने मांडणं, असा याच्यामध्ये भेद आहे असं मला वाटतं. असा भेद सांगता येईल असं वाटतंय मला. हे आता जो हे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आलेला आहे. स्वेदवृद्धीमध्ये क्लेदवृद्धी असते, तर मग इक्षुरस पान कसे काय देणे योग्य राहील? असं. कुठल्या वृद्धीमध्ये? स्वेदवृद्धीमध्ये मुळातच क्लेदवृद्धी असते. हा, असं निश्चित सांगता येत नाही. प्रत्येक वेळी स्वेदवृद्धीमध्ये स्वेदवृद्धी उष्ण गुणामुळे स्वेदवृद्धी असते, तर शीत आणि मधुर गुणात्मक इक्षुरसाचा उपयोग करावा. उष्ण गुणामुळे स्वेदवृद्धी असेल तर, आणि अति क्लेद हा स्वेद रूपाने बाहेर पडत असेल तर त्यामध्ये इक्षुरस नाही द्या. थोडक्यात हेतू काय आहे तो बघून त्याचा उपचार कसा करावा? हे जो आहे तो जो स्वेदवृद्धी आहे, क्लेदवृद्धी आहे, ही मूत्ररूपाने क्लेद वहन होऊन जातं आणि ज्या वेळेला ते स्वेद रूपाने बाहेर येतं त्यावेळेला ते त्वचेच्या माध्यमातून त्वचेतून बाहेर येतं. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा तसाच आहे, त्याच्या सिमिलर. लेशोक्त ज्या वेळेला आहे त्यावेळेला दरवेळेला तंत्रयुक्ती वापरावीच का? अजिबात नाही, अजिबात नाही. इथे आवश्यकता होती म्हणून आपण वापरली. प्रत्येक सूत्राचा विस्तार करताना, लेशोक्ताचा विस्तार करताना जर तिथे योग्य असेल, तंत्रयुक्ती दिसत असेल तर ती आपण समोर आणावी. शोधून त्यातनं तंत्रयुक्ती काढण्याची आवश्यकता नाही. सरळ एखाद्या सूत्राचा विस्तार होऊ शकतो, नक्की होतो. तंत्रयुक्तीचा आपला अभ्यास पुरेसा असेल आणि आपल्याला त्या सूत्रामध्ये इथे ही तंत्रयुक्ती, म्हणजे काही ठिकाणी आपण अतिदेश वापरतो, काही कुठलीही तंत्रयुक्तीचं योग्य वाटत असेल तर आपण वापरावी. काय बरं सांगते का? बरं, एवढं काय हे नाही वाटत. ग्रांथिक संशोधन हे कंटाळवाणच वाटतंय. थांबूयात मला वाटतं देवदत्त. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम, फोन आलाय त्यांना. हा, फोन आलाय, एक हा, मिनिट. बरं. हो, ठीक आहे.
मॅडम पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. हा सांग. पुढचा प्रश्न असा आहे, यांत्रिक वस्तू विधेयते असे असताना यंत्र निष्पीडित रस वापरणे योग्य का, असा एक विषय आहे तो नाहीच आहे. हो, अगदी लेशोक्त अगदी विस्तार. महत्वाचा प्रश्न आहे. हा हा बोला. हं. प्रश्न आता आलाय तो बोलूयात का आधी? यांत्रिक हो, वस्तू घेऊया, विधेयते हे घेऊया. निश्चितपणे आहे. हा, यांत्रिक वस्तू विधेयते हे निश्चितपणे आहे. जर आपल्याला मात्रा जास्त असेल तर आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. यांत्रिक वस्तू विधेयते यामध्ये हे असं आहे, कॅच असं आहे की ज्या वेळेला आपण त्या सगळ्याचा सगळा इश्यू जेव्हा आत घालतो त्यावेळेला त्या इश्यूच्या जे पेर असतात त्या पेरांमध्ये असलेला सगळा भाग म्हणजे कीट जंतू असतात तेही त्यामध्ये रगडले जातात, म्हणून तो त्याचा विदाह होतो असं त्याच यांत्रिक वस्तू विधेयतेच्याच पुढे ग्रंथकारांनी लिहून ठेवलेलं आहे ते. आता जर आपल्याला कमीत कमी मात्रेमध्ये म्हणजे मात्रा जर आपल्याला अधिक असेल तर आपल्याला त्याचा वापर करण्यापासून पर्याय नाहीये. आणि बाकी विदाह होण्यापेक्षा सुद्धा त्याच्यामधला बाकी शैत्य आहे आणि त्याचं जे मधुर गुण आहे हे गुण प्रकर्षाने काम करतात. हा, आणखी काहीतरी विचारत होता? एक मिनिट होल्ड करा, मी विचारतोय. लेशोक्त विस्तार करताना अनेक भावांचा एकत्रपणे विचार होत आहे, मग याचा अंतर्भाव युक्ती प्रमाणामध्ये होईल का? अनेक कशाचा? अनेक भावांचा एकत्रपणे विचार होत आहे. नाही म्हणजे काय अनेक भावांचा, म्हणजे लक्षात नाही आला मला प्रश्न. हे एकाच वेळेला अनेक गोष्टी तुम्ही विचार करताय, तंत्रयुक्तीचाही विचार करताय किंवा या सगळ्या गोष्टींचा, तर याचा अंतर्भाव युक्ती प्रमाणात होईल का? नाही 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 नाही, युक्ती प्रमाणात नाही. ती एक सिस्टमॅटिक मेथड आहे. आपण आता लेशोक्त विस्ताराचं जसं आपण एक मेथड घालून दिली, आपण असं म्हणलंय सुरुवातीलाच आपण प्रतिज्ञा केली की कोणतेही सूत्र घेतल्यानंतर आपण त्या सूत्राचा विस्तार कसा करावा. पुस्तकात तुम्ही बघितलं तर चणकांचा आपण विस्तार केलेला आहे, तो वेगळ्या पद्धतीने केला आहे. नंतर आणखी एका सूत्राचा वेगळ्या पद्धतीने केलाय, या सूत्राचा वेगळ्या पद्धतीने केलाय. तर प्रत्येक सूत्र पहिल्यांदा आपण लिहून काढल्यानंतर त्या सूत्राचा विस्तार कशा पद्धतीने करावा हे आपण ठरवतो. म्हणजे मग त्यामध्ये तंत्रयुक्ती वापरतोच असं नाही, मुख्य ते सूत्र लिहून त्यातला अंतर्भूत लेशोक्त भाग कोणता आहे. द्रव्य लेशोक्त असेल तर त्याचा विस्तार वेगळ्या पद्धतीने होतो. तर ह्याला युक्ती नाहीये, याला मेथड आहे. म्हणजे मधल्या एका स्लाइड मध्ये आपण वाच्यार्थ लिहा, त्यातला लेशोक्त शोधा, त्याची एक विस्ताराची पद्धती शोधून काढा आणि त्या पद्धतीच्या अनुसार विस्तार करा. हे जे टप्पे दिलेले आहेत हे टप्पे आहेत, इथे कुठेही युक्ती वापरलेली नाही. टप्प्यानुसारच लेशोक्त विस्तार करावा आणि असे टप्पे आपण डेव्हलप करू शकता. प्रत्येक सूत्रासाठी आपण स्वतंत्रपणे ही मी पद्धत डेव्हलप केली, आणखी पण कोणी याच्यावर आणखी एखाद्या पद्धतीने विस्तार करू शकतो. ठीक आहे, एवढेच प्रश्न आले होते. हो चालेल, थांबूया. हा, तुम्ही म्हणजे प्रश्न तरी एवढेच आहेत, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकाल काय? नाही, धन्यवाद. या ठिकाणी या आयुर्वेदीय पुणेनी जो मोठा यज्ञ आरंभलाय त्यामध्ये आणखीन एक समिधा अर्पित करायची संधी दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आयुर्वेदीय पुणे आणि आयुर्वेद टीचर्स असोसिएशन याद्वारे आयोजित करोनाकालीन अभ्यासमालेमधलं आजचं पुष्प जे लेशोक्त विस्तार या विषयावर वैद्य लीना बावडेकर यांनी गुंफलं, त्याबद्दल मी आयुर्वेदीय आणि आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे वैद्य देवदत्त देशमुख त्यांचे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. ज्यांना या कार्यक्रमाला जॉईन व्हायचं आहे त्यांना ज्या काही लिंक पाहिजे असतील त्या नवीन तयार केलेल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळतील. त्या ग्रुपची लिंक सगळीकडे ऑलरेडी पाठवलेली आहे. ज्यांना मिळालेली नाही त्यांनी व्यक्तिशः मला जर व्हॉट्सअप केलं तर मी ती लिंक पाठवू शकेन. धन्यवाद.